नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील भूगोल आपण सुरू केलेला आहे. येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मित्रांनो आपला हे रिव्हिजन लेक्चर सुरू आहे मित्रांनो. तर आजचा आपला त्यातील टॉपिक आहे महाराष्ट्रातील खनिज संपत्ती. ठीक आहे, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र कुठे आहे? तर महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र मित्रांनो आपल्याला पूर्व विदर्भ आणि कोकण व दक्षिण महाराष्ट्र या विभागात पाहायला भेटतात. ठीक आहे, कुठे आहे? तर पूर्व विदर्भ आणि कोकण व दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणीच मित्रांनो मुख्य क्षेत्र आढळतात. ठीक आहे, मुख्य क्षेत्र. तर पूर्व विदर्भात कुठे? तर पूर्व विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात प्रामुख्याने मित्रांनो खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र आढळतात. त्यानंतर कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व कोल्हापूर या जिल्ह्यात आपल्याला मुख्य खनिज क्षेत्र पाहायला भेटतात. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रात प्रमुख खनिजाच्या उत्खननासाठी 285 खनिज पट्टे आहेत. तर गौण खनिजाच्या उत्पन्नासाठी मित्रांनो 203 खनिज पट्टे आहेत. ठीक आहे, तर महाराष्ट्रात प्रमुख खनिजाचे मित्रांनो 285 खनिज पट्टे आहेत. तर गौण खनिजाचे किती? 203 खनिज पट्टे आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख खनिज संपत्ती. महाराष्ट्रात मित्रांनो मॅग्नीज, लोह खनिज, बॉक्साइट, क्रोमाइट, चुनखडी, डोलोमाइट, कायनाइट व सिलिमनाइट व इतर खनिजे आपल्याला आढळतात. हा खनिज आहे मॅग्नीज. ठीक आहे, मॅग्नीज मित्रांनो भारतात 161 दशलक्ष टन इतके साठे आहे भारतात मॅग्नीजचे. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात मित्रांनो 40% साठे आपल्याला आढळतात. किती? 40%. प्रमुख साठे भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. प्रमुख साठे कुठे आहे? तर भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील मॅग्नीजचे साठे मित्रांनो गोंडाईट मालेच्या खडकाशी निगडीत असून त्यामध्ये सिलोमेलोन हे मुख्य खनिज आढळते. ठीक आहे, महत्वाचं आहे मित्रांनो, भंडारा जिल्ह्यातील मॅग्नीजचे साठे गोंडाईट मालेच्या खडकाशी निगडीत आहे आणि त्यामध्ये मुख्य खनिज आढळते ते म्हणजे सिलोमिलोन. ठीक आहे, सिलोमिलोन हे मुख्य खनिज आढळते. ठीक आहे, भंडारा जिल्ह्यात. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात मॅग्नीजचा पट्टा मित्रांनो सावनेर तर रामटेक हा मॅग्नीजचा पट्टा आहे. तर सावनेर तालुक्यात खापा गावापासून सुरू होतो. ठीक आहे, सावनेर तालुक्यातील खापा या गावापासून मॅग्नीजचा हा पट्टा सुरू होतो मित्रांनो. पूर्वेस रामटेक तालुक्यात जाऊन त्यानंतर भंडारा तालुक्यापर्यंत हा पट्टा आहे. त्यानंतर पुढे हा पट्टा मध्य प्रदेशमध्ये जातो. ठीक आहे, पुढे कुठे जातो? तर मध्य प्रदेशमध्ये जातो. नागपूर जिल्ह्यात मित्रांनो महत्वाचे साठे, नागपूर जिल्ह्यात महत्वाचे मॅग्नीजचे साठे कांद्री, मनसळ, रामडोंगरी, कोदेगाव, गुमगाव, पारशिवनी, खापा या भागात आहे. ठीक आहे, नागपूरमध्ये कांद्री, मनसळ, रामडोंगरी, कोदेगाव, गुमगाव, पारशिवनी, खापा या भागात आपल्याला मॅग्नीजचे साठे आढळतात. तर इतर साठे मित्रांनो जुनेवानी, माटक, बेलडोंगरी, गोकुलडोह, मॉन्ट्री, पाली व इदरबुची या ठिकाणी आढळतात. मित्रांनो कन्हान व तुमसर येथे फेरोमॅग्नीज बनवण्याची संयंत्रे उभारण्यात आलेली आहे. कुठे? तर कन्हान व तुमसर येथे फेरोमॅग्नीज बनवण्याची संयंत्रे आहे. ठीक आहे, फेरोमॅग्नीज. निम्न प्रतीचे मॅग्नीज मित्रांनो भिलाई पोलाद कारखान्यात वापरले जाते. तर उच्च प्रतीचे मॅग्नीज निर्यात केला जातो. ठीक आहे, निम्न प्रतीचे मॅग्नीज भिलाई पोलाद कारखान्यात वापरले जाते. तर उच्च प्रतीचा मॅग्नीज मित्रांनो निर्यात केला जातो. त्यानंतर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यात महत्वाचे साठे आहे मॅग्नीज या खनिजाचे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी व वेंगुर्ला परिसरात मॅग्नीजचे साठे आहे. त्यानंतर जांबा खडकात विस्कळीतपणे विखुरलेल्या धोंड्याच्या स्वरूपात मॅग्नीज आढळतो. ठीक आहे, जांबा खडकात विस्कळीतपणे विखुरलेल्या स्वरूपात धोंड्याच्या स्वरूपात काय आढळतो? मॅग्नीज आढळतो. तर सावंतवाडीमध्ये मित्रांनो सावंतवाडी या भागात डिंगणे, नेतळे, सासोली, कणकवली येथे कोंडा या भागात मित्रांनो मॅग्नीजचे साठे आहे. ठीक आहे, मॅग्नीजचे साठे. तर प्रमुख साठे विचारलं तर जिल्हे विचारलं तर मित्रांनो आपल्याला भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्ग, भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मॅग्नीजचे साठे आहे. ठीक आहे, महत्वाचे आहे. तर भंडारा जिल्ह्यातील प्रमुख साठे तुमसर तालुक्यातील डोंगरी, बुद्रुक, कुरमुडा, सीतासावंगी व चिखलाजवळ आहे. ठीक आहे, डोंगरी, बुद्रुक, कुरमुडा
सीतासावंगी व चिखलाजवळ मॅग्नेटचे साठे आहेत भंडारा जिल्ह्यात. पुढचा खनिज संपत्ती आहे मित्रांनो आपला लोह खनिज. ठीक आहे, लोह खनिज. तर लोह खनिज भारतात साठा किती आहे मित्रांनो? अंदाजे 2249 कोटी टन इतका साठा आहे. तर त्यापैकी महाराष्ट्रात किती? 20% साठे आहे. ठीक आहे, लोह खनिजाचे मित्रांनो महाराष्ट्रात, लोह खनिजाचे आपल्या महाराष्ट्रात किती टक्के साठे आहे? तर 20% साठे आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात. तर लोह खनिज मित्रांनो पूर्व विदर्भात आपल्याला आढळतात. पूर्व विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व कोकणातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुद्धा लोह खनिजाचे साठे आहे मित्रांनो. कोकणातील सिंधुदुर्ग. उत्तम प्रकारचे खनिज मित्रांनो धारवाडी संघाच्या खडकाशी निगडीत आहे. उत्तम प्रकारचे लोह खनिज प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. उत्तम प्रकारचे लोह खनिज कोणत्या खडकाशी निगडीत आहे? तर धारवाडी संघाच्या खडकाशी निगडीत आहे. धारवाडी. ठीक आहे, धारवाडी संघाच्या खडकाशी निगडीत आहे उत्तम प्रकारचे लोह खनिज. त्यानंतर मित्रांनो हेमेटाइट महत्वाचं लोह खनिज आहे मित्रांनो. हेमेटाइट महत्वाचे खनिज आहे जे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आढळतात. हेमेटाइटचं उत्पादन मित्रांनो उघड्या खाणीतून केले जाते. ठीक आहे, उघड्या खाणीतून हेमेटाइटचे उत्पादन कुठून केले जाते? तर उघड्या खाणीतून चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात आपल्याला आढळतो. त्यानंतर टॅकोनाइट व जांबा खडकात लोह खनिज आढळते. ठीक आहे, टॅकोनाइट व जांबा खडकात सुद्धा लोह खनिज आढळते. मित्रांनो टॅकोनाइट या प्रकारचा खनिज चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व गोंदिया म्हणजेच काय पूर्व विदर्भात आढळतात. ठीक आहे, पूर्व विदर्भात आढळणारा लोह खनिज मित्रांनो टॅकोनाइट या प्रकारचा असतो. टॅकोनाइट प्रकारचा. तर जांबा खडकात आढळणारा लोह खनिज कोकणात म्हणजेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आढळतो. ठीक आहे, टॅकोनाइट पूर्व विदर्भ आणि जांबा खडकात जो लोह खनिज आढळतो तो कोकणात आढळतो. ठीक आहे, तर मित्रांनो लोह खनिजाचे प्रकार, लोह खनिजाचे प्रकार जर विचारलं तर लोह खनिजाच्या प्रकारासाठी मित्रांनो MHLS म्हणजेच महाराष्ट्राची लेफ्ट साईड हे ट्रिक लक्षात राहू द्या. MHLS. ठीक आहे, हे प्रकार आहे. एम म्हणजेच मॅग्नेटाइट, एम म्हणजेच मॅग्नेटाइट. त्यानंतर हेमेटाइट, लिमोनाइट आणि सीडेराइट. मित्रांनो लिमोनाइट आहे, लिमोनाइट. MHLS लक्षात राहू द्या. MHLS मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सीडेराइट. पूर्व विदर्भ मित्रांनो पूर्व विदर्भात आढळणारा लोह खनिज हा जलजन्य खडकात आढळतो. ठीक आहे, पूर्व विदर्भात जलजन्य खडकात. तर पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड भागातील साठे मित्रांनो चांगल्या प्रतीचे आहे. ठीक आहे, गडचिरोली या जिल्ह्यातील सुरजागड भागातील साठे हे चांगल्या प्रतीचे आहे. पूर्व विदर्भातील लोहारा, असोला, देवळगाव, बियासी, वाडवी, रत्नपूर, पिंपळगाव, भुसेर, दामकोट, मातबरसी, कच्च्या टेकडी, मुखारा, हितपारा, गुंदावास, मेटा, कोयारकोटी व घांगरा मेटा. ठीक आहे, या ठिकाणी मित्रांनो लोह खनिजाचे साठे आहेत पूर्व विदर्भात. त्यानंतर मित्रांनो मखिला, मेंढेडोर, मुर्रेगाव, विठ्ठलगाव, लंकाचा व पांडूर या ठिकाणी पण लोह खनिजाचे साठे सापडले आहेत. ठीक आहे, कुठे सापडले आहेत? तर मखिला, मेंढेडोर, मुर्रेगाव, त्यानंतर विठ्ठलगाव, लंकाचाव आणि पाडूर या ठिकाणी लोह खनिजाचे साठे मित्रांनो सापडलेले आहेत. लोह खनिज आपण बघितलं मित्रांनो प्रामुख्याने चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व कोल्हापूर या जिल्ह्यात आपल्याला आढळतात. तर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात आणि ब्रह्मगिरी या तालुक्यात आपल्याला लोह खनिज आढळतात. चिमूर तालुक्यात पिंपळगाव, भिसी, असोला, गुंजेवाई. तर ब्रह्मपुरी या तालुक्यातील रत्नपूर, लोहार डोंगरी. ठीक आहे, लोहार डोंगरी यावर प्रश्न आलाय मित्रांनो. लोहार डोंगरी. ठीक आहे, या ठिकाणी कोणतं खनिज आढळतात? तर लोह खनिज आढळतात, चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड, भामरागड, दमकोट, पडवी. गोंदिया जिल्ह्यात आढळणारा लोह खनिज हा अग्निजन्य खडकात आढळतो. ठीक आहे, गोंदिया जिल्ह्यात आढळणारा लोह खनिज अग्निजन्य खडकात आढळतो. ठीक आहे, अग्निजन्य. तर गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव या ठिकाणी लोह खनिज आढळते मित्रांनो. त्यात आंबे तलाव व खुर्सीपार इथं मॅग्नेटाइट प्रकारचे लोह खनिज आढळते. कुठे? आंबे तलाव, खुर्सीपार या ठिकाणी मॅग्नेटाइट प्रकारचे खनिज आढळते. ठीक आहे, मॅग्नेटाइट. त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो शाहूवाडी व राधानगरी
शाहूवाडी व राधानगरी या तालुक्यात लोह खनिज आढळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला आणि सावंतवाडी परिसरात लोह खनिज आहे. तर वेंगुर्ला या ठिकाणी रेड्डी, टाका, असोली, आसगाव, शिरोडा, नानोसा, तर सावंतवाडी परिसरात तळोणे, गुलदावे, किन्हाळा, कौठाणी, सताडी, सातोली, अरीस, ठाकूरवाडी, नळेवाडी, मातोंड, ठबोले आणि तेंडोली या ठिकाणी लोह खनिजाचे साठे आहेत. रेड्डी नजीक मित्रांनो, रेड्डी नजीक अरबी समुद्राच्या सन्मुख असलेल्या बुटक्या टेकड्यात 2 किलोमीटर लांबीपर्यंत लोह खनिजाचे साठे पसरलेले आहेत. ठीक आहे, कुठे? तर रेड्डी जवळ अरबी समुद्राच्या सन्मुख असलेल्या बुटक्या टेकड्यात किती? तर 2 किलोमीटर लांबीपर्यंत लोह खनिजाचे साठे पसरलेले आहेत. मित्रांनो, रेड्डी व बांदा या भागातील लोह खनिज धारवाड संघातील खडकात असून यावर जांबा खडकाचा थर आहे. ठीक आहे, रेड्डी व बांदा भागातील जे लोह खनिज आहे मित्रांनो, कोणत्या खडकातील आहे? तर धारवाड संघातील खडकात आहे आणि त्यावर जांबा खडकाचा थर आहे. ठीक आहे, जांबा खडकाचा थर आहे. पुढचा खनिज आहे मित्रांनो बॉक्साईट. ठीक आहे, बॉक्साईट. तर मित्रांनो, बॉक्साईटचे साठे हे जांभ्या खडकात आढळतात. ठीक आहे, बॉक्साईटचे साठे कुठे आढळतात? तर जांभ्या खडकात. बॉक्साईटचा उपयोग मुख्यतः ॲल्युमिनियम निर्मितीसाठी करतात. त्यानंतर उरलेले मित्रांनो सिमेंट, लोह व पोलाद उत्पादनासाठी बॉक्साईटचा उपयोग होतो. बॉक्साईटच्या भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रात मित्रांनो 21% उत्पादन होतं. किती? 21% उत्पादन बॉक्साईटचे होते महाराष्ट्रात. प्रमुख साठे मित्रांनो कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर, सांगली आणि सातारा. म्हणजेच काय? दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण हे कोकणातील जिल्हे आहे मित्रांनो. दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्हे आहे. तर बॉक्साईट भारतात 3,897 दशलक्ष मेट्रिक टन इतका साठा आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 5% साठे बॉक्साईटचे आहे मित्रांनो. महाराष्ट्रात किती आहे? तर 5% आहे. आपण बघितलं मित्रांनो मॅग्नीज या खनिजाचे साठे, मॅग्नीजचे साठे किती आहे? तर 40% साठे आहे. त्यानंतर आपण बघितलं लोह खनिजाचे साठे किती आहे? तर 20% साठे आहे. आता बघत आहोत आपण बॉक्साईट. ठीक आहे, तर बॉक्साईटचे किती? 5% साठे आहे आणि 21% उत्पादन आहे. ठीक आहे, 21% उत्पादन, 5% साठे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मित्रांनो बॉक्साईट शाहूवाडी, राधानगरी आणि चंदगड या तालुक्यात आढळतो. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, राधानगरी, चंदगड या ठिकाणी आढळतो. तर महत्वाचे ठिकाण आहे मित्रांनो बॉक्साईटचे. कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण राधानगरी, गारगोटी, वाकी, रांगेवाडी, उदगिरी, धनगरवाडी, मोगलगड, बाणबेट, नागरतासवाडी आणि कासारवाडा. ठीक आहे, तालुका जर विचारला मित्रांनो तर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, राधानगरी आणि चंदगड. ठीक आहे, या भागात बॉक्साईट आढळतो. कोल्हापूर जिल्ह्यातील बॉक्साईट इंडियन ॲल्युमिनियम कंपनीच्या बेळगाव येथील कारखान्यात धातू निर्मिती करता उपयोगात आणले जाते. ठीक आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील बॉक्साईट मित्रांनो बेळगाव या ठिकाणची इंडियन ॲल्युमिनियम कंपनी आहे मित्रांनो. इंडियन ॲल्युमिनियम कंपनी कुठची? बेळगाव या ठिकाणी धातू निर्मिती करता उपयोगात आणले जातात. त्यानंतर रायगड जिल्ह्यात मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन या तालुक्यात बॉक्साईट आढळतो. रायगड जिल्ह्यातील बॉक्साईट रासायनिक व धात्विक प्रतीचे असून त्यात ॲल्युमिनियमचे प्रमाण किती आहे? तर 45 ते 52% आहे. ठीक आहे, रायगड जिल्ह्यातील बॉक्साईट मित्रांनो रासायनिक व धात्विक प्रतीचे असून ॲल्युमिनियमचे प्रमाण किती आहे? यामध्ये 45 ते 52% आहे. त्यानंतर ठाणे पालघर जिल्ह्यात सालसेट बेट, तुंगा टेकड्याच्या प्रदेशात, तर मुंबई उपनगरमध्ये बोरीवली, जोगेश्वरी, गोरेगाव या भागात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटाच्या परिसरात, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, मंडणगड आणि सांगली यामध्ये शिराळा तालुक्यात मित्रांनो बॉक्साईट आढळते. ठीक आहे, सांगलीमध्ये कुठे? तर शिराळा तालुक्यात बॉक्साईट आढळतो. पुढचा खनिज आहे मित्रांनो क्रोमाइटचा उपयोग धातू उद्योगात, त्यानंतर किमती खड्यावर प्रक्रिया करणारे उद्योगात आणि रसायन उद्योगात केला जातो. ठीक आहे, महत्वाचा मित्रांनो क्रोमाइटचा उपयोग कुठे केला जातो? तर किमती खड्यावर प्रक्रिया करणारे उद्योगात. ठीक आहे, किमती खड्यावर प्रक्रिया करणारे उद्योगात.
किमती खड्यावर प्रक्रिया करणारे उद्योगात, त्यानंतर धातू उद्योगात आणि रसायन उद्योगात क्रोमाईटचा उपयोग होतो. क्रोमाईट मित्रांनो भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळतो. ठीक आहे, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि नागपूर जिल्ह्यात क्रोमाईट आढळतो. त्यानंतर भंडारा जिल्ह्यात मौनी या ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, जानोली, बागदा या ठिकाणी आणि नागपूर जिल्ह्यात टाका या ठिकाणी क्रोमाईट आढळतो. भंडारामध्ये कुठे, तर मौनी या ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, जानोली, बागदा आणि नागपूर जिल्ह्यात टाका या ठिकाणी कोणतं खनिज आढळतं मित्रांनो? क्रोमाईट. ठीक आहे, पुढचं महत्वाचं खनिज आहे मित्रांनो चुनखडी. चुनखडी मित्रांनो, चुनखडी महाराष्ट्रात साठा किती आहे? 9% आणि उत्पादन किती होते? तर 2%. ठीक आहे, साठा आहे 9%, उत्पादन होते फक्त 2%. 9% साठा मित्रांनो महाराष्ट्रात विंध्यन खडकात यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. ठीक आहे, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर. चुनखडी कुठे आहे? तर यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी मित्रांनो. कोणत्या खडकात? तर विंध्यन खडकात. विंध्यन खडकात. ठीक आहे, ट्रॅव्हर्टीन किंवा कालटुपा, सागरातील शंख शिंपले, अर्वाचीन काळातील पोवळ्यांचा चून खडक, ठीक आहे, यांना भट्टीत भाजून मित्रांनो चुना तयार करतात. ठीक आहे, ट्रॅव्हर्टीन, कालटुपा, सागरातील शंख शिंपले, अर्वाचीन काळातील पोवळ्यांचा चून खडक यांना मित्रांनो भट्टीत भाजून काय तयार केला जातो? तर चुना तयार केला जातो. त्यानंतर आंतरट्रॉपी थरामधील चुनखडी तसेच कंकर नागपूर, नांदेड, धुळे, नंदुरबार, पुणे, नगर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा येथे आढळतात. ठीक आहे, कुठे? आंतरट्रॉपी थरामधील चुनखडी तसेच कंकर. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात आढळणारा चुनखडी मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील चुनखडी वरुडा आणि राजुरा या भागात. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त साठे आहे चुनखडीचे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त साठे आहे चुनखडीचे मित्रांनो. यवतमाळ जिल्ह्यातील मांजरी, मुकटवन, शिंदोली आणि चाणकापर डोह, ठीक आहे, चाणकापर डोह या ठिकाणी यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीची साठे आहे मित्रांनो. पुढचा मित्रांनो खनिज आहे आपला डोलोमाइट. ठीक आहे, डोलोमाइटचं महाराष्ट्रात 1% साठा आहे मित्रांनो. 1% साठा आहे आणि 90% उत्पादन लोह पोलाद निर्मितीसाठी केला जातो. ठीक आहे, उरलेला खत कारखान्यात वापरतात. डोलोमाइटचा 90% उपयोग मित्रांनो लोह पोलाद निर्मितीसाठी केला जातो. ठीक आहे, 1% साठा महाराष्ट्रात आहे. डोलोमाइट यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी आणि नागपूर या जिल्ह्यात आढळतात. सौसर प्रस्थ समूहाशी निगडीत असलेले डोलोमाइटचे साठे कुठे आहेत? तर नागपूर जिल्ह्यात आहे. महत्वाचं आहे मित्रांनो, सौसर प्रस्तर समूहाशी निगडीत डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर जिल्ह्यात आहे. नागपूर या जिल्ह्यात आहे. कायनाइट आणि सिलिमनाइट. ठीक आहे, कायनाइट आणि सिलिमनाइट मित्रांनो, कायनाइटचे महाराष्ट्रात किती? 15% उत्पादन होते. महाराष्ट्रात किती? 15% उत्पादन कायनाइट या खनिजाचे होते. कायनाइटचा उपयोग काच सामान, रसायन उद्योग, सिमेंट उद्योग, विजेची उपकरण निर्मिती उद्योगात, तसेच महत्वाचा उपयोग मित्रांनो हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या उद्योगात. ठीक आहे, हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या उद्योगात कायनाइट या खनिजाचा उपयोग होतो. कायनाइट. त्यानंतर काच सामान, रसायन, सिमेंट आणि विजेची उपकरणे निर्मिती उद्योगात कोणत्या खनिजाचं उत्पादन होतो? तर कायनाइट या खनिजाचा उपयोग होतो. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात मित्रांनो कायनाइट आढळतात. ठीक आहे, भंडारा, गोंदिया. त्यानंतर भंडारामध्ये साकोली आणि भंडारा तालुक्यात कायनाइट आढळतात. तर भंडारा तालुक्यातील गारकाभोंगा या ठिकाणी कायनाइट व सिलिमनाइटचे साठे आहे. महत्वाचा आहे मित्रांनो, भंडारा या तालुक्यातील गारकाभोंगा, ठीक आहे, गारकाभोंगा ठिकाण महत्वाचं आहे मित्रांनो. या ठिकाणी काय? तर कायनाइट व सिलिमनाइटचे साठे आहे. कायनाइट व सिलिमनाइटचे साठे. महाराष्ट्रातील इतर खनिजे आता बघणार आहोत आपण. महाराष्ट्रातील इतर खनिजे. तर मित्रांनो, सिलिकामय वाळू कलाडगी प्रस्तर समूहासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे साठे आहे मित्रांनो. त्यानंतर रत्नागिरी या जिल्ह्यात सिलिकामय वाळू याचे साठे आहे. अभ्रक मित्रांनो आपल्याला कडवळ, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते. ग्रानाइट, पट्टिताश्म
चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळतो. तर वालुकाष्म मित्रांनो चंद्रपूर, नागपूर, अमरावती या जिल्ह्यात आढळतो. क्वार्टझाईट भंडारा आणि गोंदिया. ठीक आहे, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी कोणतं खनिज आहे? क्वार्टझाईट. तसेच व्हॅनेडियम आणि सिझियम हे खनिज सुद्धा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आढळतात. संगमरवर मित्रांनो प्रामुख्याने नागपूर या जिल्ह्यात, तर नागपूरमध्येच गॅलियम आणि टंगस्टन खनिज आढळतात. संगमरवर, गॅलियम आणि टंगस्टन. त्यानंतर बराईट मित्रांनो, बराईट हे खनिज अग्निजन्य खडकात आढळतात. कुठे? अग्निजन्य खडकात बराईट हे खनिज आढळते. बराईटचा उपयोग रबर, कागद, रंग उद्योगात होतो. रबर आणि कागद आणि रंग उद्योगात बराईटचा उपयोग होतो. प्रामुख्याने चंद्रपूर, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यात बराईट आढळतात. महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादन जर बघितलं मित्रांनो, यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो क्रमानुसार मित्रांनो. तर 21-22च्या डेटानुसार सर्वात जास्त उत्पादन मित्रांनो महाराष्ट्रात चुनखडी या खनिजाचं झालेलं आहे. ठीक आहे, चुनखडी, त्यानंतर लोह खनिज, मॅग्नीज आणि बॉक्साईट. ठीक आहे, जर उतरता क्रम विचारला आपल्याला तर सर्वात जास्त उत्पादन 21-22च्या डेटानुसार मित्रांनो महाराष्ट्रात चुनखडी या खनिजाचं आहे. त्यानंतर लोह खनिज, मॅग्नीज आणि बॉक्साईट. ठीक आहे, लोह खनिज, मॅग्नीज आणि बॉक्साईट या खनिजाचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ऊर्जा साधन संपत्ती बघणार आहोत. तर लेक्चर आवडत असेल तर मित्रांनो लाईक करा. तुमची जर रिव्हिजन होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. ठीक आहे, धन्यवाद.